पाटील यांचं निधन. सांगली येथील श्रीमती प्रमिला देवी गुलाबराव पाटील वयवर्ष 95 यांचं वृद्धापकाळानं निधन झाले. माजी खासदार आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सहकार महर्षी दिवंगत गुलाबराव पाटील यांच्या त्या पत्नी तर भाजपचे नेते पृथ्वीराज पाटील यांच्या आई होत. त्यांच्यावर अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. रक्षा विसर्जन रविवार दिनांक 18 रोजी सकाळी आहे. करवीर संस्थानातील तत्कालीन चीफ ऑफ पोलीस बाबासाहेब निंबाळकर यांच्या त्या कन्या. शाहू महाराजांच्या दरबारात त्यांचे आजोबा पहिल्या वर्गाचे सरदार होते. 1949 मध्ये त्यांचा गुलाबराव पाटील यांच्याशी विवाह झाला. वकिली, राजकारण, सहकार, समाजकारण यात गुलाबराव पाटील व्यस्त असायचे. कुटुंबाची संपूर्ण धुरा प्रमिला देवींनी वाहिली. स्वर्गीय शिवराज व पृथ्वीराज ही 2 मुलं तर पूजा व उज्ज्वला या कन्या. छात्र जगद्गुरू बेनाडीकर पाटील घराण्यातील सून असल्यानं त्या पद्धतीचे संस्कार त्यांनी मुलांवर केले. त्या पाककलेत प्रवीण होत्या. प्रतिष्ठित श्रीमंत कुटुंबातील असूनही त्यांनी साधेपणा जपला, तो मुलांमध्ये रुजवला. पतीचं निधन, दिराचं निधन, मोठ्या मुलाचं, मुलीचं, सुनेचे आकस्मिक निधन अशा अनेक संकटांना त्यांनी धीरानं तोंड देऊन नातवांचं संगोपन केलं. गुलाबराव पाटील यांच्या प्रमाणे त्यांच्या मनात गोरगरीब, वंचित व पीडित लोकांबद्दल आस्था होती. क्रिकेट सामने, सिनेमे पाहणे याची त्यांना आवड होती. भाऊ साहेब निंबाळकर बंधू हे उत्तम क्रिकेटपटू असल्यानं प्रमिला देवींनाही क्रिकेटची आवड होती. पृथ्वीराज पाटील यांच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय वाटचालीत त्यांचा संस्कार व शिकवण महत्त्वाची ठरली. वसंत कॉलनी येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचं अंत्यदर्शन